नमस्कार मंडळी. सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाच्या आयातावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तर आपलं घरगुती इंधन म्हणजे आपला गॅस, तर गॅस हा कसा वापरायचा, कसे त्याची बचत करायची, याच्यासाठी मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे. आणि गॅसची बचत कशी करायची त्याच्यासाठी मी छोटे छोटे टिप्स सांगितले आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. तर बघा, सर्वप्रथम आपण कधी कधी गॅस चालू करतो भाजी करण्यासाठी, तर तसं करायचं नाही. भाज्या वगैरे सगळ्या चिरून घ्यायच्या, मसाला वाटून घ्यायचा, डाळ तांदूळ छान धुवून घ्यायचे, त्यानंतरच भाजीची तयारी करायची, भाजीला फोडणी द्यायची, म्हणजे गॅसची कशी बचत होते. त्यानंतर दुसरी टिप्स आहे, गॅसवर भाजी करताना त्याच्यावर झाकण ठेवा, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल आणि आपला गॅस कमी लागेल. आणि तिसरी टिप्स आहे कडधान्य. तर आपण एखादं कडधान्य करतो तर त्याला तर 10 ते 15-20 मिनटं असं मस्त गार पाण्यामध्ये भिजून ठेवा तुम्ही, म्हणजे कडधान्य कडक असल्यामुळे ते छान नरम होतं. आणि त्यानंतरच कुकरमध्ये शिजायला टाका, म्हणजे कसं 2 शिट्ट्यामध्ये आपले कडधान्य रेडी होतं शिजून. त्यानंतर चौथी टिप्स आहे दूध किंवा इतर पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो, त्या गार असतात आणि गार आपण लगेच काढून दूध तापवायला ठेवतो पातेल्यामध्ये गॅसवर, त्यामुळे दूध हे आपलं तापतच नाही गार असल्यामुळं. तर काय करायचं, दूध हे 1 तास पहिले काढून ठेवायचं, त्यानंतरच गॅसवर ठेवायचं, म्हणजे दूध आपलं लवकर तापतं आणि आपली गॅसची बचत होते. त्यानंतर कुकरमध्ये कुकरमध्येच शक्यतो तुम्ही भाजी करा, कारण 2 शिट्ट्यामध्ये भाजी ही पटकन होऊन जाते, त्यामुळे आपली गॅसची ही बचत होते. त्यानंतर बर्नर, आपले जे गॅसचे बर्नर असतात ते स्वच्छ करा, त्यामुळे गॅस हा पटकन चालेल, भाजी पण होणार नाही आणि गॅस पण वाया जाईल. त्यामुळे बर्नर हे तुम्ही स्वच्छ करा. आणि त्यानंतर तुम्ही शक्यतो कमीच फ्लेमवर गॅस चालवा. कमी फ्लेमवर कसं गॅस चालल्याने गॅस हळू पण चालतो आणि गॅसची आपली बचत होते. त्यानंतर पुढची टिप्स आहे इंडक्शन शेगडी ही तुम्ही वापरू शकतात अशा या परिस्थितीमध्ये, कारण ह्यामध्ये तुम्ही भात, चहा, दूध असं छोटे छोटे जे असतं पदार्थ ते तुम्ही त्याच्यावर करू शकतात, त्यामुळे आपल्या गॅसला पण मोठा आधार भेटतो आणि गॅसची कशी बचत होते. तर चला मग तुम्ही नक्की या टिप्स फॉलो करा घरगुती. आणि माझ्या चॅनल तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सगळ्यांना.